जिसे हम पसंद है वो हमें पसंद नहीं, और जो हमें पसंद है उसे हम पसंद नहीं. तुला भांडणं करायचे आहे का? भांडणं होईन रूम मध्ये. मनाचं नाही, फक्त अमरावतीचा. कॅमेरा बंद केल्यानंतर 2-3 प्रश्न अजून विचारत बोलले. ते कॅमेरात कशी विचारू शकत नाही आपण. ठीक आहे, जाऊ दे, नको विचारू. पण बाय काऊन रे? हा बा एकच मांग गाणं म्हणण्याला, अगर तू मिल जाओ पण काही भेटत नाही. हा बरे हा म्हणजे आता ऑप्शनच नाही ना राहिला दुसरा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. पहा इकडे, एका हातात बूट आणि एका हातात मोबाईल. मराठीच्या एका टॉप सिंगरचं गाणं लावणार होता तो. आता का रे लाव ना. हा क्यू. आणि हा आमचा आदित्य डायरेक्ट शर्ट वरून टी शर्ट वरून बनेनवर आला. दिवस बेकार चालू आहे ना रे. हा गरम होत रे. काय होत होतं? गरम. थोड्या थंडीत गरम होऊन राहिलं तुला. काय असं गरम वाली गोष्ट काय त्याचं? तुला गरम होऊन राहिलं? हा हॉट आहे का तू? हा हॉट आहे का तू? मग गरम होत होत. समजून घ्या मित्रांनो, एखाद्या पोराला गरम होऊन राहिला थंडी, तुम्ही समजून घेत जा. हसून तर मस्त राहिला बे. हा क्यूट हसू राहिला. मजा घेतोय आहे ना. आता बघ काय मजा घेतोय म्हणते. तू रे घाल ना बूट. तो आला ना? आला ना. आपण मग का आल्यावर बूट घालशील का? पहिलेच तर कोणतं आता शिव्या दिल्या तेव्हा कुठे सुधारले नाही. ते हे अंग्रेजी गाणे ऐकत होतो. हा तेच तर. काय रे रूम मध्ये छोपते का बुट? मी कुठे बुट घातले. चला हा बाहेर जाऊ आपण. आणि दोस्त राहिले देखो, तुम्ही पाहिलं असेल तो मित्र जो ऍडमिट होता आतापर्यंत आणि आता येतोय घ्यायला. वेळ लागेल त्याला 5 मिनिटं, पण आता बरा झाला. ऑपरेशन झालं त्याचं. क्रियाक्रम कांड पूर्ण झाला आणि आता होपफुली चांगला होऊन आला. त्याला दाखवूच आपण. सो या वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि हा मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, बिग बॉस मराठी पाहिलं सुरू करा. आपला भाऊ आलाय त्याच्यात, आपले दादा रोशन दादा भजनकर. रोशन भाऊ तर त्याला फुल सपोर्ट असला पाहिजे. आदित्य कोण? ओनली रोशन दादा. हा तेजा कोण असलं पाहिजे? ओनली रोशन दादा. दुसऱ्याला कोणालाच मत नका करू. पहा तुम्ही, मराठी मावळा विदर्भाचा वाघ आलेला आहे. तर तुम्ही नक्की जा आणि पहा बिग बॉस मराठी. आणि बोट फक्त एकालेच. हा खानदेशचा. तुला भांडणं करायचे आहे का? भांडणं होईन रूम मध्ये. मनाचं नाही, फक्त अमरावतीचा. सचिन कुमावत प्रस्तुत. रस प्यायला ये म्हणलं. चला मित्राचा फोन आला. फुगेनी लय मारन तो. आला खाली. चला तर मित्रांनो, पहा आमचा मित्र ऋषभ आला. आणि ऋषभ कसा तुम्ही पाहिलंच ब्लॉग मध्ये. लास्ट ब्लॉग मध्ये जेव्हा दिसला तेव्हा ऍडमिट होता. आता सुरक्षित आहे ना रे? आता चांगला आहे ना? कमबॅक वापस 2026 मध्ये कमबॅक झालाय. आणि थोडस गाणं बंद केलं तर कसं कॉपीराइट येणार नाही. हा गुड. आणि हा जो आहे ना माग तेजस दिसू राहिला का तुम्हाला? थांबा दाखवतो. याची एवढी म्हणजे खतरनाक गोष्टी आहे. रुमाल दिसला नाही तर रुमाल विकत घ्यायला चालला डायरेक्ट. का रे? आता गाडीची टाकी पण तेजस फुल करणार आहे. गाडी पण तेजसच फुल करणार आहे. काही विषय नाही. रईस टॉप पण चहा तर पाजू शकते ना तेजस? चला 2 मिनिटं. काऊन? कुठं रुमाल भेटते? अरे बाप, भारी दुकानात भेटला. अरे बाप, देखो किधर जा रही हमारी हॉस्टल की लाइन. इधर रुमाल भी मिलता है बोलते. वाह, अबे हा खरंच भेटते का चिवत्या उन्हाला? रुमाल घ्यायला तो. काय म्हणते ऋषभ? कसं वाटते पुणे? काय नाही बा. आता मी कॅमेरा बंद केल्यानंतर 2-3 प्रश्न अजून विचारत बोलले. ते कॅमेरात कशी विचारू शकत नाही आपण. ठीक आहे, जाऊ दे, नको विचारू. पण बाय काऊन रे? याचा पोपट झालेला आहे. अबे काही किराणा दुकानात रुमाल भेटत असते का रे? किराणा दुकानात रुमाल भेटते काय? काय थांबत आम्ही. आता सरळ चावाल्याची तिथं संपलं म्हणते तो.
फाईव्ह स्टार रेस्टॉरंटला जायचं तिथेच बाबू तुझ्याकडून. त्याच्या कुठे जायचं मग चहा प्यायला? हॉटेल सावली. नाही जात नाही जात नाही जात. आता मी जाते का? अबे हे टाकलाय ना मलबा. दाखवते ना बे. तर चला आपण चहाच्या दुकानावर भेटू आता. रिकवर होऊन आला माणूस. नाही रे बा, अजून फुल. तर मित्रांनो या माणसामुळं पहा चहाचाही ब्लॉग शूट करता नाही आला आणि आम्ही जिथं गेलो त्याचाही ब्लॉग शूट करता नाही आला. तुझ्यामुळं तुझ्या दस्तीमुळं रुमालमुळं तुझ्या. हा पापा या माणसानं कितीची दस्ती घेतली? हा क्यूट दिसायला 40 रुपयाची. अरे क्यूट दिसून राहिला म्हणूनच तर किती पोरी होत्या आज? 10-12 पोरी होत्या या तोंडावर फिदा. आणि हा बा एकच मांग गाणं म्हणणं लागर तू मिल जाओ पण काही भेटत नाही. हा असेच बरे हा चे म्हणजे आता ऑप्शनच नाही ना राहिला दुसरा. अरे ते एक मिनिट कॅमेरा कट हा चल मी माझ्याकडे बघतो ना. अरे का रे घरचे बघतात. ते नाही शुद्ध मराठी. तिला पाऊस आवडते मला पावसात भिजणारी ती. नशीब आहे की कशाने लिहिलेलं आहे माहिती का? सुधार शिव्या नको देऊ. हा ते कांदी मोराचा पिसरा आहे ना, स्पेसिफिक वर्ड आहे कसं आहे मित्रांनो सगळ्यांना डायलॉग कसं आहे? अरे तो डायलॉग कसा आहे तो मला माहित आहे रे. जिसे हम पसंद है वो हमें पसंद नहीं और जो हमें पसंद है उसे हम पसंद नहीं. कसं हा सगळ्यांना पावसात नाचताना मोर दिसतो, मोराचा पिसारा दिसतो, पण मोराची उघडी पडलेली कोणाला दिसत नाही मित्रांनो. विषय कृष्णाचा आहे. सगळ्यांना कृष्णाचा पिसारा दिसतो, इतका क्यूट हँडसम स्माइल भारी. हे कोण बघणार? क्यूट कोण दिसते म्हणलो? तेजस भाऊ असतोच कोणी लांब पर्यंत सुद्धा नाही. पहा ना भाऊ म्हणजे एकदम स्वॅग मध्ये. हा बुलेट रॉयल एनफिल्ड हा खतरनाक काम. घरचे बघितलं तर मारतील नाही, चांगलं आणलं पाहिजे. अरे मी माझ्यावर घरच्याचा विश्वास आहे, घरच्याचा माझ्यावर विश्वास आहे. आहे ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आहे ना, म्हणून तर म्हणजे पोराला मी घरचा नाही का? थांब त्याच्यामुळे गाडी घेऊन दिली नाही. ही इज माय सन कृष्णा. त्यामुळे मी तुला गाडी घेऊन दिली नाही. अरे जाई रे तो बदल कॉल आला दूर आला. बोल ना कोण आहे त्याच्या? डॅडी डॉन. चला ये ज्यादा ही ऊंचा हो जाएगा तो अभी ज्यादा नहीं दिखाते. मित्रांनो पहा फायनली आम्ही वरणबट्टी खाऊ राहिलो. तेजाच्या फरमाईशवर तेजाला वरणबट्टी खायची होती आहे ना रे. पुरी भाजी खायला नेत होता. मी वाटलं एवढं तेलकट काही बरं नाही आहे म्हणून हेल्दी खाऊ आपण. याच्या गावातलं हेल्दी आहे ना रे. कांदेशी आमच्या इकडे भेटते पण आमच्या इकडे बिट्ट्या राहते आणि वांग्याची भाजी वेगळ्या पद्धतीची राहते. हो यू नो बिट्ट्या. हो हा त्यालाच बिट्ट्या म्हणते पण वांग्याची भाजी वेगळी राहते. इथं बरीच टाईप राहते. वांग्याची भाजी अशी राहते. आमच्या इकडे आलू वांग्याची भाजी राहते. हा तर तू खांद्याच्या साईडने येतं ना. तर चला वरण आलंय बा. वरण आमचं तूप टाकलं आहे का डालडा क्वालिटी तूप आहे तू काही नाही आणि भाजी. तर मित्रांनो पहा फायनली आता झोपाचा टाईम झाला आहे आणि ब्लँकेटमध्ये आहे कारण थंडी लागू राहिली. लय बेकार थंडी आहे पुण्यात तुम्हाला माहीतच असेल. इकडे तेजसबाई पण झोपला आहे, आद्या पण झोपला आहे. तर चला आपण पण झोपू. कसं आहे ब्लॉग एडिट करत होतो तर ऑलमोस्ट झाला आहे एडिट. बस लास्टची क्लिप एवढी ॲड करायची आहे आणि त्यानंतर अपलोडिंगला लावून देतो म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी ब्लॉग पाहायला भेटेल. आणि मजा आली असेल तुम्हाला हा ब्लॉग पाहून कारण नुसतं भकाल्या होत्या. मित्र आला, मित्राचं ऑपरेशन वगैरे झालं. आता सुखरूप चांगला पूर्ण फिट होऊन आलेला आहे आणि सोबत आपले पोरं कंटेंट देण्यात आज काही आवरलेच नाही.
तर हा बरंचसं कंटेंट भेटलं ते आता सगळंच तुम्ही पाहिलं. आणि कसं वाटला नेमका कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे कमेंट्स आम्ही वाचून राहिलो, रिप्लाय देऊ राहिलो, मजा येऊन राहिली आम्हाला कमेंट्स वाचायला. तर नक्की कमेंट करत जा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला कसं मोटिवेशन येते, सपोर्ट भेटला तुमचा तर अजून एनकरेज होतो आम्ही अजून चांगलं काम करू तुमच्यासाठी, अजून चांगले फनी आणि अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ब्लॉग्स आणत जाऊ. तर हा असाच सपोर्ट ठेवा कायम. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.